ज्या दिवशी सगळे दरवाजे बंद होतील, सगळीकडनं संकट येतील, ज्या दिवशी तुम्हाला जीव द्यावा असा वाटेल ना, त्या दिवशी फक्त ज्ञानेश्वरीवर हात ठेवा. माझा विठेवरचा मालक तुमची राखणदारी करायला तुमच्या दारात येईल. काळजीच करू नका तुम्ही, काळजीच करायची नाही. घालून या भार राहिलो निश्चिंती निर्विले संती विठोबासे. संताच्या रूपानं देवानं राखलं हो. किती करतो ते जुनं भजन बाई. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला. माय बाप अभंगाला जोड ढाळची पणांची. अभंगाला जोड ढाळची पणांची. माऊली तो मूर्ती विठ्ठलाची. माऊली तो मूर्ती विठ्ठलाची. माऊली तो मूर्ती विठ्ठलाची. किती करशील फिरत्याचा का वरती देशी. फिरत्याचा का वरती देशी. महतीला राहिलेल्या दोन चार म्हणा ग बाय. नुसतं पोट नका हलू. मला नाही कळलं म्हणून काय झालं, त्याला कळतंय की. माझ्यापासून लपून राहाल त्याच्यापासून प्रेमाने आनंद तुम्ही व्यक्त करा. पाहुली चालती पाहुली चालती दुखी संसाराची. दुखी संसाराची. अरे बोल. पाहुली चालती पाहुली चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हावाच गीतो बासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ. राधे चल माझ्या गावाला जाऊ. आख गोकुळ माझं गाव. आख गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ. राधे चल माझ्या गावाला जाऊ. पुरुष मंडळी तुम्हाला काय टोचतो वय देव, टोचतो विचतो हा टाळी. प्रत्येकाच्या हातात टाळी, मुखात नाम, स्मरणात विठेवरचा मालक, अखंडितपणे भजन खणखणाट विठेवरच्या मालकापर्यंत पोहोचला पाहिजे. चंद्रभागी
पाठीच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल वा मायवा विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाने ही ओ विठ्ठली माझी माऊली ही ओ विठ्ठली माझी माऊली बोला ही ओ विठ्ठली माझी ही ओ विठ्ठली माझी माऊली ही ओ विठ्ठली माझी माऊली बोला ही ओ विठ्ठली विठ्ठला सामर्थ्य अधिकार आनंदाचा डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद. माणसं म्हणतात सुख म्हणजे काय असतं. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार जाई नगे मायतया. सुखाची अनुभूती होते. हा आनंद दुसरीकडे, हे सॅटिस्फॅक्शन, हे सुख दुसरीकडे. हाय पुरुष मंडळी, अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे का? नाही, आपलं अर्ध आयुष्य त्याच्यातच गेलं. तुझ्यासाठी गेले वनात, गवळणीची वाट लावली रे तुम्ही. काय पण माणसं, गवळण आहे ती, ऋषीचा अवतार आहे. गवळणी म्हणजे गवळणी नाही आहेत, तपस्वी ऋषी आहेत ते, ज्यांनी गवळणीचा अधिकार मिळवला का तर जगाच्या मालकाचं सानिध्य प्राप्त व्हावं. काही नका रे करत जाऊ. देवाचं नाव घ्यायला काही तत्व नाहीये. काळ वेळ नाम, पण योग्य ठिकाणी तरी घ्या, योग्य पद्धतीने तरी घ्या. मी असं नाही म्हणत असंच म्हणा, नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. रामकृष्ण जमल तसं म्हणा, पण ते देवाचं नाव मुखात आल्यावर समोर देवच यावा. डोळ्यासमोर देवी नाही, देवच यावे ना. पण आपण काय, कशी रे, कोण आहे आपण? शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहाबना मुझे लगता है शिवा के मारोने बदले क्या आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. शत्रु की हो या अपनी, हर औरत को देवी की तरह पूछते हैं. वो हिंदू है, औरत जात की इज्जत करते हैं. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है तुमको जहापना? तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है. फिर वो क्यों सोचेंगे कि वो औरत है? बदला नहीं लेगा ले शिवा, बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन सजाऊंगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूँ बेगम जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, किसी भी धर्म जात की औरत हो, वो शिवा की परवरिश ऐसी है, उन हिंदुओं की परवरिश ऐसी है. वो औरत जात की धर्म जात नहीं देखते. वो औरत कितनी सुंदर है उसको नहीं देखते. वो हर औरत को, वो कैसी भी हो, किसी की भी हो, हर औरत को माँ की नजर से देखते हैं. वो शिवा के मावले है. शत्रूलाही विश्वास वाटावाचं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण.
हे कायम लक्षात ठेवा. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान तिथेच भगवंताचं वास्तव्य. जिथे स्त्रीला सन्मान दिला जात नाही तिथे कधीच विठेवरचा मालक स्थापन होत नाही. आयुष्यभर लक्षात ठेवा. परमार्थ योग्य मार्गाने करा. पंढरीला जाताना डोळ्यासमोर विठेवरचा मालकच हवा. एकादश करताना मनामध्ये त्याचं चिंतनच हवं. त्या दिवशी मला भय नाही वाटणार, कारण माझं कर्म चुकीचं नसणार. का भय वाटत नाही? आम्ही काही चुकीचं वागलो, चूक केल्यावर भय? तुकोबाराय म्हणले मला वाटत नाही. कोण दिवस येईल, जसा येईल तसा येईल, होऊन होऊन काय होईल हे जाईल, पण हे परमात्म्याशी संलग्न आहे हे कोण नेणार? त्याच्यात माझ्यात काही अंतरच राहिलं नाही. आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतर आहे. आमची अवस्था म्हणजे ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. कळलं का? हत्ती कशाचा? नेला कुठे? धुतला. मुंबईकर आहे तुम्ही. आला का? मीठ निर्माण कुठून झालं? मग पाण्यात गेल्यावर काय झालं? पाणी झालं ना मिठाचं. अगदी तसं आहे. ज्या दिवशी तुझ्या दारात आलो त्या दिवशी तुझ्यापासून मन हल्लंच नाही. आता कुठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला. आलं ते फक्त शरीरच माघारी, मी मात्र तुझ्या जवळच. मग हा आत्मा जर तुझ्याशी संलग्न आहे तर मरणार मी आहे का? मेलं कोण? शरीर. मेलं कोण? तुका म्हणे एक मरणीची सरे उत्तमची उरे. माझं कर्म पाठीशी राहिलं ना. मी केलेलं सत्कर्म, मी केलेलं लोकांचं कल्याण, मी माझ्या स्वभावामुळे जोडलेली नाती आणि मी आयुष्यात केलेला परमार्थ मात्र तुझ्या चरणाशीच राहिला की रे. त्याला कोणी हिसकावून घेऊ शकलं? काळाने काय नेलं? देह नेला. हे नासक शरीर नेलं. काळात हिंमत नव्हती माझी भक्ती न्यायची, होती का? बरं, धन कुबेराचे देह हे, येथे मनुष्याचे. इथं फक्त अदृश्य मूलान्यनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस कर्माने बांधलेला आहे. मृत्यू अटळ आहे. तेशामम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या वेशित चित्तसा. ह्यात मी तुला तारू शकत. मृत्यू अटल आहे, पण धर्मासोबत राहिलास तर मी तुझ्या पाठीशी आहे. अधर्माने वागला तर तुझा माझा काही संबंध. ही संतांची वाच्यता. योग्य कर्माने राहिलात तर तुमची जाऊन काही मजा नाही. तुम्ही गेले तरी नाव राहणार. गेले दिगंबर ईश्वर, राहिल्या त्या कीर्ती. पण जर तुम्ही तुमच्या शरीराचा चुकीचा वापर केला मग मात्र भय करावा लागेल. कोण दिवस येईल, मग मात्र चिंतेनं जगावं लागेल, मग मात्र काळजी करावी लागेल. आणि ही काळजी संपवायची आहे. व्रत करा, मार्ग धरा. हे केलं ना तुम्ही, तुम्हाला भय करायची गरज चिंताच नाही. तू तर सांगत संयमा दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणोनिया. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणोनिया. तो माघारी पाठवतो आम्हाला, विष्णुदास आहे म्हणतो. असं तसं मरणार आमच्यासाठी वाढ वेळ झाला उभा. पांडुरंग वैकुंठ श्रीरंग. आम्ही नाही काळजी करत. मृत्यू तुकोबाराय म्हटले मी मेल्यावर माणसे माझ्या घरचे नाही रडणार. रडती माया मोह रात्रंदिस, रडती माया मोह रात्रंदिस. माया मोह रडणार. मी आला तरी हाती आला. एवढा प्रयत्न केला पण ह्यानं आमचा विचार केला. कोणाचा केला? विठेवरच्या. मागे पुढे उभा आहे. आली आघात. चिंता करायची नाही. चिंता कधी वाटते? ज्या दिवशी कर्म चुकतं. आम्हाला काय काळजी वाटते? कारण आम्ही चुकीच्या मार्गाने, माहित आहे आम्हाला, कळतं. कळत नाही असं नाही. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. सगळं कळतं, सगळं कळतं. कसं कळत नाही? मार मार मारतं बायकोला राती, सकाळी म्हणते नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही. हात वाळवून घ्यायचा बरं कळतो. आता काय करायचं? पिला ना, टोपलंभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्याच्या कळत नाही त्याला. त्याला म्हणायचं काळं म्हणू का, ताकद वाढती, गोड लागतात, खा. कळत नाही त्याला. खाईल का? अगं किती टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणी येडाय का मी, लेंड्या आहेत त्या. कळतं त्याला, सगळं कळतं. नाटकं करतं ते, सगळं कळतं. आणि डोक्यातनं काढून टाकाय. गोळ्या औषधाने इंजेक्शन दारू बिरू सुटते काही नाही. मनावर ताबा असल्याशिवाय व्यसन सुटत. अशी इंजेक्शन दारू सुटली असती ना, आई शपथ सांगते महाराष्ट्राच्या माय मावल्यांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि रातच दिलं असतं. गी गी कडू गी गी. जनावरा जिंदगीचा वाटोळ केलं. घरात घरात किंमत नाही, पाहुण्या रावळ्याची इज्जत नाही. गी. आई शपथ सिरियसली सांगा तिला.
त्रास तुम्हाला माहिती का बाय? अहो कीर्तन झालं, 4 कीर्तनात 10 बायका म्हणून म्हणतात येऊन, ताई आमच्या नवऱ्याला तेवढं सांगायला लय पियत. कोणाचं ऐक? अरे संगत ऐकू देत. अर्जुना इतका अधिकार होता कर्णाकडे